लहान मुलं मोठ्यांचं बघून अनुकरण करतात, ते कसं काय असं ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व तसंच सोडून अक्षतला आधी सोडून आली स्कूलमध्ये. त्यानंतर मी सर्व फटाफट आवरून घेतलं. फक्त जेवढी सारी भांडी होती ती तशीच ठेवली होती. आधी भाताचा कुकर लावला, कपडे सर्व धुवून घेतले, सर्व कामं झाली, लादी वगैरे पुसून झाली. जोपर्यंत मी भांडी घासत होती तोपर्यंत देवपूजा पण माझी खूप छान रीतीने पार केली प्रशांतने. त्याच्यानंतर कपडे काढून ठेवले होते, त्याच्या पण घड्या घालून घेतल्यानंतर कपडे सुकत घातल्यानंतर बाहेरचं आवरण सर्व झाडून घ्यायचं होतं, कारण की आज गुरुवार होती तर रांगोळी काढायची होती. सर्व झाडून घेतलं, पुसून पण घेतलं, रांगोळी पण काढली. खूप छान अशी दाराच्या समोरच रांगोळी काढली. खूप म्हणजे माझंच डोकं आपण अशी रांगोळी रांगोळी काढली नाही. रांगोळी वगैरे काढून झाली. सो त्यानंतर हळदीचं लेपन केलं. जे नेहमी दर गुरुवारी मी हळदीचं लेपन करते ते नेहमी हळदीचं लेपन केलं. तर हळद कुंकू टाकलं, पाया पडली, सर्व देवपूजा वगैरे करून झाली. देवाच्या पण पाया पडली. त्याच्यानंतर जेवढी दिवाळीसाठी लायटिंग वगैरे लावली होती ती सर्व लायटिंग काढून घेतली, पणत्या वगैरे पण ठेवल्यात. सर्व काही दिवाळीच्या लायटिंग वगैरे सर्व पॅक करून आता नेक्स्ट दिवाळीपर्यंत तसंच पॅकेज सर्व आता भरून ठेवलं. त्यानंतर मी आज बीटरूटची भाजी करणार होती. सो मार्केटला आणायला जाताना बीटरूटची भाजी घेतली, सनस्क्रीन सर्व घेऊन झालं. आता बीटरूटची भाजी केली आहे. खूप इझी रेसिपी आहे. तेलामध्ये कांदा, मिरची आणि कांदा थोडेफार तेलामध्ये फ्राय झाले की आपले हे किसून घेतलेले बीटरूट टाकायचं, थोडंसं प्लेटवर पाणी ठेवायचं आणि बघा असं अनुकरण करतात मुलं. टीचर जशी शिकवत असं तो मला शिकवतो. सो ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपण भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की अक्षित मला कसा शिकवतो. ओके. काय आहे? फाय. आता